अलिबागमध्ये शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली तब्बल 66 लाखांचा सायबर दरोडा। नमस्कार, मी मानसी कांबळे आणि आपण पाहत आहात माय कोकण न्यूज 24। पाहूया आता सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे। सायबर भामट्यांनी अलिबागमधील एका सुशिक्षित नागरिकाला शेअर बाजारात कमी वेळेत कोट्यवधी रुपयांचा नफा कमावण्याचे आमिष दाखवून तब्बल 66,54,363 रुपयांना गंडा घातला आहे। या हाय प्रोफाईल फसवणुकीमुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात आणि विशेषतः अलिबाग परिसरात एकच खळबळ उडाली आहे। हा संपूर्ण धक्कादायक प्रकार 13 फेब्रुवारी 2026 ते 11 मे 2026 अशा तब्बल 3 महिन्यांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने घडला आहे। अलिबाग तालुक्यातील शिवनगर चेंढरे येथील रहिवासी असलेल्या एका नागरिकाला सुरुवातीला अज्ञात सायबर भामट्यांनी फेसबुकवर एक लिंक पाठवली आणि त्यांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील केले। या ग्रुपमध्ये शेअर बाजारातील गुंतवणुकीवर दररोज हजारो रुपयांचा नफा मिळत असल्याचे खोटे स्क्रीनशॉट्स आणि बनावट ऑनलाईन डेमो दाखवून फिर्यादीचा पूर्ण विश्वास संपादन करण्यात आला। एकदा विश्वास बसल्यानंतर आरोपींनी फिर्यादीला शेअर्स खरेदी, प्रीमियम मेंबरशिप आणि विशेष ट्रेडिंग योजनांच्या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास भाग पाडले। नफ्याच्या आमिषापोटी फिर्यादीने तब्बल 66,54,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम आरोपींच्या खात्यात ट्रान्सफर केली। मात्र जेव्हा त्यांनी आपला मूळ निधी आणि झालेला नफा काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा तांत्रिक अडचणी आणि टॅक्स भरण्याचे कारण पुढे करून आणखी पैशांची मागणी करण्यात आली आणि शेवटी आरोपींनी सर्व संपर्क तोडून टाकले। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली। या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून रायगड सायबर पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक 02/2026 अन्वये माहिती तंत्रज्ञान अधिनियम IT ऍक्ट कलम 66D आणि भारतीय न्याय संहिता BNS कलम 316 व 318 नुसार गुन्हा दाखल केला आहे। सध्या या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड सायबर सेल अत्यंत वेगाने करत आहे। पोलिसांनी ज्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर झाले आहेत त्या सर्व खात्यांची माहिती मागून ती गोठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। तसेच आरोपींनी वापरलेले मोबाईल क्रमांक आणि IP ऍड्रेस ट्रॅक केले जात आहेत। यापूर्वीही रायगड पोलिसांनी अशाच एका मोठ्या आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा पर्दाफाश केला होता। त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे कुठेपर्यंत पोहोचतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सर्व नागरिकांना आवाहन करते की सोशल मीडियावरील कोणत्याही अनोळखी लिंकवर विश्वास ठेवून किंवा जादा नफ्याच्या आमिषाला बळी पडून आपली कष्टाची कमाई अशा फसव्या योजनांमध्ये गुंतवू नका।